नमस्कार. मी आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज मी आपल्यासमोर माझ्या अनवाणी पाय या ललित गद्य पुस्तकातील 1.25 रुपयाची सासनकाठी या ललित गद्याचं कथन करणार आहे. लेखाचं नाव 1.25 रुपयाची सासनकाठी. आमच्या मळ्यात कागदी बेटांची आळी होती. ओढ्याकाठी विहिरीच्या पूर्वेला आणि पश्चिमेला चांगलं भरगच्च भरलेलं असं 5-7 आळं होतं. ही बांबूची बेट त्यांना कागदी बेट असं म्हणत. तशीच नाडगुंडच्या ओढ्यालाही काही कागदी बेटांचं आळं होतं. भर पावसाळ्यात बेंद्राच्या सणाच्या मुळावर दादानी या होंड्यांची लागण केली होती आणि डोळ्यात तेल घालून जतन केली होती. ओढ्याचं पाणी आत पेरीव रानात शिरू नये, जमीन खचू नये म्हणून दादांनी ही काळजी घेतली होती. तेव्हा मुसळधार पाऊस पडायचा, ओढ्याला पूर यायचा. तांबडं भडक पाणी पात्रात मावायचं नाही. उसळ्या म्हणून पात्राच्या बाहेर पडायला बघायचं. जागा शोधायचं आणि जिथं सांदा घावल तिथं ओढ्याचं पाणी मोकळ्या पेरीव रानात शिरायचं. उभ्या पिकाचा सत्यानाश व्हायचा, माती वाहून जायची आणि पुढं कुठंतरी जिथं जागा असेल तिथं उताराच्या बाजूला हे पाणी ओढ्यात मिसळून जायचं. हे पाणी एवढं वाहून जायचं की जमिनीची नासधूस व्हायची. या ओढ्याच्या पात्राला दुसरं पात्र तयार व्हायचं. कधी कधी त्याला नाळवा म्हणत. आणि हा नाळवा भरून काढण्यासाठी शेतकऱ्याला मग उरेफोड करावी लागायची. हा नाळवा भरण्यासाठी किती गाड्या माती लागत सांगता यायचं नाही. आणि एवढी माती भरूनही पूर्वीसारखं रान तयार होईल याची शाश्वती नसायची. अशा प्रकारचं कष्ट करून सुद्धा मूळ जमिनीचं स्वरूप प्राप्त व्हायचं नाही. म्हणून शेतकरी ह्या प्रचंड होणाऱ्या नुकसानाला खबरदारी घेण्यासाठी ओढ्याकाठी बांबूंची बेटं लावत आणि त्याच्यामुळं होणारं नुकसान टळलं जायचं. एखादा शहाणा शेतकरी आपल्या मुलाला म्हणायचा, बाळा तू लहान असताना की अमक्या तमक्या ठिकाणी ओढ्याचं पाणी आत शिरलं होतं. आता बी काही सांगता यायचं नाही. तेव्हा तिथे एखादी बेटाची हुंडी लाव. अनुभवाचं शहाणपण असणाऱ्या आपल्या बापाचं बोलणं तो मुलगा ऐकायचा आणि त्या जागी बेटाची हुंडी लावायचा आणि आपल्या शेताचं संरक्षण करायचं. खरं तर जाणता शेतकरी आपल्या पिकाबरोबर जमिनीबरोबर ओढ्याच्या काठालाही जपत असत. असंही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सांगणं चालूच असायचं. पावसाळ्यात ओढ्याच्या काठी झाडांची आणि बेटांची लागण केली जायची, झाडं लावली जायची. आमच्या मळ्यात तात्याना आणि दादाना
याची कल्पना होती. त्यांचं मामा भोसले मामा यांनी या दोघांना घेऊन संपूर्ण ओढाकाठ ते फिरलं आणि धोक्याच्या जागा भोसले मामाने दादांना आणि तात्यांना दाखविल्या. भोसले मामा म्हणाले, यशवंता आणि सदबा, तुम्ही दोघं बी ध्यानात ठेवा. एखादं पोतं धान्य कमी पडू दे, पण या जागी बेटांच्या हुंड्या लावायला पाहिजेत. खबरदारी घ्या. दादाने आणि तात्यानी आपल्या मामाचं बोलणं मनावर घेतलं आणि वड्याचं पात्र आत्र शिरू नये, जमीन खचू नये, जमिनीचं नुकसान होऊ नये, पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून बेटांच्या हुंड्या लावायचं ठरवलं. त्या काळामध्ये आजच्यासारख्या नर्सरी नव्हत्या. बेटाची रोपं आणायची कुठून? कारण बेटाच्या ह्या बियाईसाठी 5-50 वर्ष थांबावं लागायचं, मग कुठे त्याचं बी मिळायचं. पण दादानी लाख खटपटी करून ती रोपं मिळवली आणि ऐन पावसाळ्यात भिजत अत्यंत कष्टानं ओढ्याकाठी जागोजागी या वंड्या दादानी तात्याने लावल्या होत्या. हळूहळू ती बेटांची रोपं जगत गेली, वाढत गेली. शेळ्या मेंढ्यापासून त्या रोपांची दादानी तात्यानी राखण केली आणि त्यांची पैदास खूपच मोठी वाढली. अत्यंत कष्टानं दादानी ही बेटांची लागण केलेली. माझ्या शाळकरी वयात ही बेटांची फलटण खूपच मोठी वाढली. मळ्याच्या वरती वडगा वाटेनं खाली पाहिलं की आबाळाचा मुका घ्यावा एवढी उंच ती वाढलेली. लढायला सज्ज असणाऱ्या सैनिकासारखी फलटण दिसायची. तरण्या म्हाताऱ्या पावसात, वादळ वाऱ्यात, गनिमी काव्याच्या हल्ल्याला थोपून धरण्याची ताकद ह्या बेटांच्या आळ्यात होती. बेटांच्या केसमुळ्या एवढ्या दाट असतात की मुंगीच्या तोंडामध्ये सुईच्या टोकावर बसेली एवढी माती सुद्धा काढता येत नाही मुंग्यानं. एवढ्या या मुळ्या घट्ट असतात. मग पुराच्या पाण्याच्या लाटा या चक्रव्यूहात प्रवेश करणं शक्यच नव्हतं. आमच्या मळ्याचं वैभव टिकून राहिलं होतं ते या कागदी बेटांच्या बनानी आणि वड्याकाठी असणाऱ्या डेरेदार झाडांच्या सावलीनं. म्हणून आमचं दादा आणि तात्या जेवढं मळमातीत रमत तेवढंच ओढ्याकाठी रमत. मी 6वी-7वीला जाईपर्यंत ह्या बेटांचं गचपान खूप वाढलं. दरवर्षी पावसाळ्यात त्या बेटांना नवे कोंब येत. हिरवट शेवाळी रंगाचं एक कोंब हळूहळू वाढत फुटाफुटाची अशी कांडी असायची आणि या कोवळ्या कांड्यांना ही पानं घट्ट चिकटून राहायची. पुढं ती गळून पडायची आणि गळून पडलेली ही पानं मी मनगटावर घालायचा. चिलकत घातल्यासारखं मी दिसायचा. हळूहळू हे बांबू वाढत गेले. मोकळी जागा जर त्यांना मिळाली तर एका वर्षाच्या आत आबाळाशी नातं सांगावं एवढे बांबू उंच होत. दादाजींची देखभाल मन लावून करत त्याचं फळही दादांना आता मिळत असायचं. दादा या आळ्यातील बांबू
विकत आणि त्यातून त्यांना 4 पैसे मिळत. त्यासाठी त्यांनी आपल्या थोरल्या भावांचे म्हणजे तात्यांच्या आमच्या परवानगी घेतलेली. दादा म्हणाल, बापू माणसं इळू मागत्यात, द्यावत का? तात्या म्हणालत, द्यायला आणि इकायला बी माझी काय हरकत नाही, खरं एकाच आळ्यातलं देऊन चालणार नाही. एक आड आळा आणि शोधून बांबू द्यायला काय हरकत नाही. तात्याने परवानगी दिली होती. तेच म्हणतोय मी, 4 पैसे बी मिळतील आणि माणसांची बी नड निघल. चालल, बघ आणि तुला कसं वाटतंय ते. तात्याने परवानगी अशी दिली होती. आणि आता दादा बांबू विकत. बांबूसाठी गिराईक येत. दादा ठराविक रक्कम घेऊन विळू विकत. ही विळूंची विक्री उन्हाळ्यात व्हायची. संक्रांत झाली की रानं मोकळं असायची आणि मग इळू तोडून ओढून काढायला ते सोपं जायचं. ही शिरी तोडली जायची, आकडीने खडसली जायची आणि मग तो वेळू ओढून काढला जायचा. ह्या बांबूंच्या वेळूंची शिरी एकामेकात एवढी घट्ट असतात की तोडलेल्या वेळू निघता निघत नाही. 4 माणसं धरून वेळू ओढावा लागतं आणि त्यातूनही नाही निघाला तर वेळूच्या बुंद्याला वालं बांधलं जायचं आणि ते वालं बैलांच्या किंवा रेड्यांच्या साह्यानं ओढून काढलं जायचा वेळू. ते वालं बांधून एवढी ताकद त्याला वेळू ओढायला लागायची. अशा प्रकारे दादा वेळू विकत. एखादं गिराईक आलं की ओढ्याकाठी जात, आळ्याच्या भोवतने फिरत, निरीक्षण करत, कुठला वेळू तोडता येईल, शिरी कशी आकडीने काढता येतील, कोणत्या बाजूला त्याचा झोक आहे, त्या वेळूचा नूर कसा आहे, चाल कशी आहे, कुठल्या बाजूनं काढणं सोपं पडेल, या साऱ्याचा विचार करून दादा वेळू तोडत, खडसत आणि बाहेर काढून घेत. बैलगाडीच्या दांड्यासाठी, छपरासाठी, घरकामाच्या रूपकामासाठी, लग्नामध्ये मांडव घालण्यासाठी, अशा अनेक कारणांना वेळू लागत आणि माणसं 4 पैसे देऊन घेऊन जात. आमच्या गावातील लोक येत. शिवाय कोडोली, बहिरेवाडे, पारगाव, पोकले या गावातूनही माणसं येत. कधी कधी वारा बोलुतीदार आणि गोरगरिबी येत. दादा मग त्यांच्या गरजेला येळू फुकट देत. अमुकच किंमत पाहिजे म्हणून हटून बसत नसत. त्यांच्या गरजेला उपयोगी पडत. अडल्या नडल्याची नड काढणं म्हणजे पुण्यवंताचं काम, पुण्याचं काम असं दादा म्हणत. आणि जर एखादं गिराईक आडवं बोलणार आलं तर मात्र दादा 10 पट किंमत देतो तर म्हटला तरी येळू देत नसत. एकदा तसं घडलेलं. कोडोलीहून एक काळा सावळा माणूस सायकलवरून आलेला. त्याला 10-12 वेळू पाहिजे होतं. दादाने ओढ्याकाठी जाऊन त्याला वेळू दाखवला. त्याला विहिरीकाठच्या 2 आळ्यातलं वेळू पसंत पडलं होतं. आंब्याच्या सावलीला दोघांची बोलाचाली सुरू झाली. दादाने किंमत सांगितली आणि तो माणूस अमुकच पैसे देणार म्हणून हटून बसला. दादा शेवटी म्हणाल, हे बघा माझं इळू द्यायचं आहे हे खरं आहे आणि तुम्ही बी लई आकडू नकासा. शेवटी व्यवहार जमेना. आणि तो माणूस दादांना
सहजच बोलून गेला. काय राज हटून बसलाय, तुम्ही तर कुठे या येडवासनी पाणी घातलं होतं जा, कावड खांद्या घेऊन उन्हातानाच, तेव्हा अमुकच पैसे आल्यात तरच मी देणार म्हणून हटून बसलायचा. लय पाणी घालून दमला आजचेला. तो सहजच बोलून गेला. मग दादा भडकलं. त्यांच्या वर्मावर दादांच्या त्यानं घाव घातला होता. दादांच्या अस्मितेला धक्का लागला. त्यांच्या काळजावर वार झाला होता. त्यानं घाव घातला होता, शब्दांचा घाव. दादांना ते सहन झालं नाही. दादा त्याच्यावर तडकलं. ताडकन म्हणालं, तुझं खरं आहे बाबा, मी कावडीनं पाणी घातलेलं नाही, खरं आहे. पर तुला सांगतो, तरण्या म्हाताऱ्या पावसात भिजत खड्ड काढून ही लावल्यात, हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलंय आणि पोटच्या पोरासारखी जतान केल्यात. शेळ्या मेंढ्यापासनं, जनावरापासनं तवाई वड्याचं रूप दिसतंय. आणि तू आता एकाला 10 रुपये जास्त देतो म्हटलास तरी तुला मी वेळ देणार नाही. थांबू नकोस, सूट. दादांच्या आसुडाचा मारा त्याला सहन झाला नाही. दादांच्या शब्दांच्या आसुडाचा मारा त्याला सहन झाला नाही. तर बत्तर होऊन दादा बोलतेला दादांचा अवतार बघून त्याला आसुडानं मारल्यासारखं झालं. तो खाली मान घालून निघून गेला. आणि मग त्याच दिवशी दादाने मला हे विळू का लावलं, कसं लावलं, त्यासाठी किती कष्ट घेतलं, या ओढ्याकाठी विळू लावणं का गरजेचं आहे, या संबंधी सगळी माहिती सांगितली होती. आणि म्हणून दादा त्या माणसाला तसं बोललं हे ऐकून मला सुद्धा बरं वाटलं. कारण दादांच्या अस्मितेला धक्का लागल्याला मला सुद्धा आवडलं नव्हतं. पोटच्या लेकराप्रमाणे आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या ह्या बेटाच्या आळ्याला जर कोण असं उन उतार बोलत असेल तर ते दादांना तरी कसं खपल. पण हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. 1-2 दिवस निघून गेलं. तो माणूस गावात गेला, आमच्या तात्यांना भेटला आणि तात्यांना घेऊन मळ्यात आला. मी आणि दादा होतोच, बाबळाखाली बसलो होतो. त्या माणसाला घेऊन तात्या आलं. दादानं म्हटलं, यशवंत हे इळून ह्याला आलाय, परवा येऊन गेला म्हणतोय, त्याला दे का इळू. दादांना हा माणूस तात्यांना काय घेऊन आला हे कळलंच होतं. त्या माणसाची चाल दादानी ओळखली. तात्यांना काय घडले माहिती नव्हतं. दादा काय म्हणाला, बापू इळू मी इकायलाच बसले. परवा दिवशी तो मला काय बोलला, हे जर तो भरून देत असेल तर त्याला सगळं इळू फुकट देतो. तो काय बोलला तेवढं त्याला विचार. तसं त्या माणसाने खाली मान घातली आणि तो काय बोलला हे दादाने तात्यांना सांगितलं. मग मात्र तात्या चिडलं आणि तात्या त्या माणसाला म्हणाला, असा गुन्हा जायच होई, माझ्याकडं गुळू गुळू करून आलास.
मला नाही सांगितलंच ये. तुला काय वाटलं मी भोळा आहे? हे बघ, आम्ही दोघं भाऊ एखाद्याला गांडीची लंगुटी देईन, पण जर उत्तानकाट माणूस आम्हाला भेटलं तर त्याला कसपाट देणार नाही आणि आमच्या मळ्याच्या मातीत पाय ठेवून देणार नाही. आणि तू काय रे मला सांगतोस? कालचा कोला हे 3 तळी पायतान बघितलंच का? तात्यांचा रुद्रावतार बघून तो माणूस सरपटला, चुकलं म्हणला. आता नाही चुकीची माफी बिपी. सायकलीवर टांग टाकन गप निघून जा. खाली मान घालून तो माणूस निघून गेला. खरं तर त्या माणसानं ताता आणि दादांच्या पायावर लोळण्या जरी घेतल्या असत्या तरी त्याला तिने इळू दिलं नसतं. दादांचं असे वागणं रोकटोक असायचं. त्यांना खोटं बोललेलं खपायचं नाही. माणसं कशी ओळखावी हे आमच्या दादांच्याकडून शिकून घ्यावं. विळू विकण्याच्या व्यवहारात दादा तर एकदा इतके चांगले वागले की आज सुद्धा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि त्या प्रसंगातून दादांच्या बद्दलचा आदर आभाळ भरून वाढला, द्विगुणित झाला. एवढे चांगले दादा त्या प्रसंगी वागले होते. खरं तर त्या प्रसंगातून मला जी शिदोरी मिळाली ती आयुष्यभर मला पुरूनही उरलेली आहे. त्याचं असं झालं, एक दिवस विटा भाळवणी भागातील 2 माणसं आमचा मळा शोधत शोधत आलीत. मी आणि दादा घराजवळच्या सावलीच्या बाबळखाली बसलो होतो. बैलगाडीचा नाडा तुटला होता. दादा तो नाडा चिलबिलीत होता. आम्ही जवळ बसलो होतो. त्यावर कुत्रं भुकलं. कुत्रं कुणाला भुकलं म्हणून आम्ही दोघांनी वर बघितलं तर ती 2 माणसं येत होती. मी कुत्र्याला जरा लांब हाणलं. आली माणसं ती जवळ आली आणि त्यातला एक जण म्हणाला, खोतांचा मळा कोणचा? दादा म्हणाला, आमचाच खोताचा मळा. तुम्ही यशवंतराव? तर होय, मीच. बरं झालं, लय शोधाशोध करावी लागली नाही. काय काम होतं म्हणून तर आलोय. असं? मग बसा, मग बोलू. दादाने आपल्या बसलेलं पोतं त्यांना दिलं. ती दोघं पोत्यावर बसली आणि मग पाहुणा म्हणाला, आम्ही विटा भाळवणीच्या भागातला आहे. कामेरीच्या आमच्या पाहुण्यानं सांगितलं, तुमच्या मळ्यात ज्योतिबाच्या चैत्र पुनवेला शासन काठीसाठी वेळू तुमच्या मळ्यात चांगले मिळतात म्हणून आम्ही आलोय. होय, खरं आहे तुमचं. एवढ्या लांबनं आलायसा? आम्ही इकत घेणार आहे. इकत का फुकट का ती पुन्हा बघू. आता बसा. आप्पा माझ्याकडे बघत दादा मला म्हणाले. मी पुढे गेलो. जा घरात जाऊन पाण्याच्या तांब्या आणि जरा ताक घेऊन ये जा. पाहुणं म्हटलं, कशाला हो? कशाला? नाही, कशाला काय? अहो प्याला. आमच्या मळ्यात कोणी येऊ दे, त्याला ताक, पेलाभर ताक मिळायचंच. म्हणून काही माणसं वाकडी वाट करून यायची.
रोजगारी बायका तर हटकून यायच्या. आमची आई डिचकी भरून ताक करायची. त्यात सकाळी खडा, मिठाचा खडा टाकून ठेवला की बारीक त्याच्यावर लव यायची. ताक पेलाभर प्यालीत माणसं की जीव थंडगार व्हायचं. म्हणून दादा मला म्हणालं, आप्पा जा पाण्याचा तांब्यान ताक घेऊन ये जा. मी उठून जातोय तोवर आईच घरातनं हातात पाण्याचा तांब्या आणि ताक घेऊन येताना दिसली. दादांचं बोलणं आईनं ऐकलं होतं. मी पुढे गेलो, आईच्या हातातली पाण्याची डिचकी घेतली आणि ताक आणि पेले घेऊन आलो. पाहुण्यांनी 2-2 पेलं ताक प्यालीत. त्यांचा जीव थंडगार झाला आणि मग दादा म्हणालेत, असं करूया, खाली विहिरीकडे जाऊ, बेटाच्या आळ्या भोवतीने फिरूया, कोणता येळू सासनकाठीच्या मापाचा आहे ते बघूया आणि मग तोडूया. चालल, चला जाऊ ओढ्याकडं. आपल्याला पाहिजे तसा सासनकाठीचा येळू शोधून काढू. आप्पा, ही भांडी घरात नेऊन ठेव, पिळा आणि कोराडी घेऊन खाली ये. दादा मांडवावरची आकडी घेता घेता म्हटलं आणि दादांच्या मागून पाहुणं निघून गेलं. मी घरात गेलो, डेचकी आणि ताकाची भांडी ठेवली, इळान कोराडी घेतली आणि पळतच दादांच्या मागून खाली ओढ्याकडे आलो. निम्म्या वाटेत त्यांना गाठलं. ओढ्याकाठी आम्ही सगळीच आलो. दादानी आणि पाहुण्यानी हे 5-6 वेळूचे आळं होतं ते फिरवून पाहिलं. हा नको तो असू दे, तो नको हा असू दे. ते पाहुणा म्हणायचा, त्या विहिरीजवळच्या बेटातला चांगला आळू आहे. हाय नाही अशातला भाग नाही, पण काढताना जरा अडचण आहे. पाहुण्यांच्या पेक्षा दादांची नजर वेळू शोधत होते. दादा विहिरीच्या पूर्वेच्या बाजूला असणाऱ्या आळ्याच्या जवळ गेलं, खाली ओढ्यात उतरलं आणि त्यांनी खालून वरती बघितलं. त्यांच्या नजरेला सासनकाठी जोगा वेळूच पसंत पडला. ते वरती आलं आणि पाहुण्यासनी बोटानं दाखवलं, तो येळू सासनकाठी जोग आहे. पाहुणं म्हणालं, हाय चांगला, खरं काढायचा कसा? ते कसं काढायचं ते माझ्या सोपं. बरं तुमची मर्जी. दादाने आकडे खसा खसा शिरी काढली, खडसून काढली. करता येईल तेवढा येळू मोकळा केला. त्यातला जरा तरणा पाहुणा पुढं झाला. कुऱ्हाड घेऊन दादांना मदत करू लागला आणि त्यानंच दादा सांगतील तसा येळू तोडला. दादाने आणि पाहुण्याने हळूहळू येळू ओढून काढायला सुरुवात केली. येळूची शिरी अडकत होती वर. काढणे एवढं सोपं नव्हतं, कारण शिऱ्यात शिरी गुंतली असतात. एकाच काय दोघाच काय 6-6 माणसांनी जरी येळू ओढून काढला तरी येळू निघत नसतो. प्रसंगी वेळूच्या बोंद्याला वालं बांधून ते वालं रेड्यांच्या का बैलाच्या साह्यानं शिवळला बांधून वेळू ओढून काढावं लागतं. एवढा त्याच्यात गुताप असतो. पण हा वेळू मोकळा झाला होता. 4-2 शिरी होती तेवढी दादानी खडसली आणि येळू काढून मोकळ्या रणात आणला. दादानी मोठा मोठा खडसला आणि घ्या म्हटले. ही शिरी कुंपणाला येतात, म्हणजे शिरी गोळा करून मोकळ्या जागी
पेटा घालून ठेवली आणि इळू घेऊन आम्ही वरती आलो. खाळ्यावर आलो. दादाने इळू खडसला. इळ्याला एके ठिकाणी बाक होता. माझ्या काय दादांच्या पिंडी एवढा मोठा वेळू सळ नळ फक्त एक ठिकाणी बाग होता. तो बाग कसा काढायचा हे दादा योजून होतात. खडसला इळू उन्हात चमकायला लागला. पाहुणं सावलीला बसलं होतं गाडीच्या साठीत. दादाने बोलवलं. हा बघा बरं म्हटलं कसा आहे. सासनकाठीचा इळू बघून पाहुणं खुश झालं. तरी एका पाहुण्याने शंका काढलीच. जरा ह्या मधल्या कांड्यात जरा बाग दिसते. तो बाग कसा काढायचा ठरवतो मी योजून आहे. धरा इळू. आणि पाहुण्याने दादाने इळू धरला. खाळ्याजवळ भाताच्या पिंजऱ्याची होळी होती. त्या होळीला लागून पूर्व पश्चिम इळू ठेवला आणि दादाने आपल्या पैलवानी ताकदीला झेपल एवढं प्रचंड मोठं 2 दगड खाळ्यावरचं घेतलं आणि जिथं त्या वेळूला बाक होता त्या जागी दगड नेऊन ठेवलं. आणि हात झाडत दादा पाहुणेशनी म्हणाल, आता 8 दिवसाने या न्याला. तुम्हाला जरा सुद्धा ह्या इळूमध्ये कल दिसणार नाही का बाग दिसणार नाही. पाहुणं हसलत. तोपर्यंत मी जाऊन घरातनं पाणी घेऊन आलो. पाहुणी पाणी प्यालत. त्यांना ताण लागली होती. तुम्हाला कल दिसणार नाही का बाग दिसणार नाही. खाळ्यावर पाहुणं हसलत. बरं आम्ही येतो. आम्हाला ज्योतिबाच्या डोंगरावर जायचं आहे. दादा म्हटलं कुठे निघालस. नाही जायचं. घासभर खायचं आणि मग जायचं. नाही आम्हाला गुरुवाच्याकडे गेलं पाहिजे. आम्ही येतो म्हणून सांगितलंय. जावा की. नको कोण म्हणतंय. पण आता जेवणाचा टाइम आहे. असल्या उन्हाचं तुम्ही डोंगर चढून जाणार मग गुरुवाच्या जेवणार. उपाशी पोटी निघालायचा. मी कसा तुम्हाला जाऊन देईन. घासभर खायचं आणि मग जायचं. ओढ्याकडे आम्ही विळू तोडायला गेलो तेव्हाच दादाने आईला खुणावून सांगितलं होतं. आईनं 2-3 भाकरी जास्त टाकल्याच होत्या. पाहुणं आणि दादा समाधानाने जेवली. भाजी भाकरी पाहुण्याने आमच्या घरची खाल्ली. पाणी प्यालं आणि पान खाता खाता त्यातला जाणकार पाहुणा जो वयस्कर होता तो म्हणाला, हां बोला पैलवान. दादांच्याकडे बघून म्हणाला, किती रुपये द्यायचं. दादा म्हटलं, मी कुठं मागितलं. अहो मागितलं नसलं म्हणून काय झालं. द्यायला पाहिजेत का नको. देवाचं काम आहे. मग तेच म्हणतोय मी. आमचा बी कुलस्वामी ज्योतिबाच आहे. माझ्या मळ्यातली सासनकाठी तुम्ही देवाला नेणार. मला बी थोडं पुण्य घडू दे की. पण आम्ही फुकट कशी न्यायची. की 50 रुपये घ्या नकद पैसे. आता त्या पाहुण्यांची अडचण झाली. ह्या सासनकाठीचं पैसे द्यावं तर घेत नाहीत. आणि देवाची सासनकाठी फुकट तरी कशी न्यावी. मग तो जाणकार म्हातारा म्हणाला, आमचं आता सत्व बघू नका. देवाचं काम आहे. काय करायचं तुम्ही ठरवा. बरोबर आहे तुमचं. अहो त्या ज्योतिबाचा आम्हाला लई मोठा आशीर्वाद आहे. त्या डोंगराच्या राजाची पुण्य आहे म्हणून तर माझा माळा फुलतोय. दरवर्षी मी
2 गळ्याची उचलणार एवढं वज्ज घेऊन सीताफळ इकाय डोंगरावर जातो या. कसा इसरण आम्ही आमच्या कुलस्वामीला. तेव्हा असं करा, द्याचं झालं तर एक ₹1.25 द्या. दोन्ही पाहुणे दादांच्याकडे बघायला लागलेत, काय करावं त्यांना कळना. फुकट सासनकाठी न्यावी तरी कशी आणि किंमत म्हणून ₹1.25 द्यावा तरी कसा. दादा म्हटलं, मनात शंका आणू नका सर, तुम्ही किंमत दिली आणि मी घेतली, मला बी थोडं पुण्य लाभू दे. त्यांचा नाईलाज झाला. ते ₹100 त्यांनी दादांच्या हातावर ठेवला. दादाने देवाचा प्रसाद घ्यावा तसा घेतला आणि माझ्याकडे देत म्हटलं, आप्पा देवाऱ्याच्या देवळीत हे पैसे ठेव, जाण पाया पड. मी ते ₹100 हातात घेतला. विठा बाळवणीचं पाहुणं 8 दिवसांनी येतो म्हणून निघून गेलं. ज्योतिबाच्या डोंगराच्या वाटेनं वाट चालू लागलं. मी घरात आलो. देवाच्या देवळीत देवापुढं ₹100 ठेवलं. मनापासून देवाच्या पाया पडलो. ज्या हाती मी ₹100 घेतला होता त्या माझ्या हातानं मला दानत कशी असावी ही दादांची शिकवण मिळाली होती. ही दानत मी आयुष्यभर जपतो आहे. घडली घटना घडून गेली. आता मळ्यात बेटाचं बनी नाही, दादा आणि आई नाहीत. दोघेही मला पोरकी करून गेली. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाच्या डोंगरावर यात्रा भरते. ज्योतिबाच्या दर्शनाला माझ्या घरावरून माणसं जातात येतात. तशा सासनकाठ्याही असतात. ही ज्योतिबाच्या डोंगराची वाट चालत राहतात. मी बघतो त्यांना, मनोमन हात जोडतो. त्यावेळी मला या ₹100 सासनकाठीची आठवण येते. दादा आणि आईच्या आठवणीनं मी घायाळ होतो. तरी पण कष्टाने मिळवलेल्या संपत्तीच्या माग दानत कशी असावी याची जाणीव मात्र मला पुन्हा पुन्हा होते. ती नव्यानं ताजी होते आणि या जाणीवेचं ताजेपण मला जगायला बळ देतं. माझ्या मनातून ₹100 सासनकाठी जाता जात नाही. धन्यवाद.